नमस्कार मंडळी, चैत्रपालवी निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। बऱ्याच जणांना पालेभाज्या खाऊ वाटत नाहीत, त्यामध्ये काही सत्व नसते असे काही जणांना वाटते, पण तसे काही नसते। आपल्या पूर्वजांनी विविध पालेभाज्या खाऊनच आपले निरोगी जीवन जगले होते। या व्हिडिओमध्ये कोणत्या पालेभाज्यांमध्ये कोणती औषधी तत्वे आहेत हे सांगणार आहोत, जेणेकरून या पालेभाज्या खाण्यामुळे शरीराला सर्वांगीण पोषण मिळू शकेल। विविध पालेभाज्या खाण्याचे फायदे। कोथिंबीर ही प्रत्येक भाजीमध्ये वापरली जाते। सहज उपलब्ध होणारी ही वनस्पती खूपच गुणकारी आणि औषधी आहे। कोथिंबीर ही उष्णता कमी करणारी आणि पित्तनाशक असते, शिवाय हृदयरोगावर अतिशय उपयुक्त आहे। पालकाची भाजी ही मूत्रसंस्था व पचनसंस्था यांच्या आतील सुजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे। पालक खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते। पालकामध्ये आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवून ॲनिमिया दूर करण्यास मदत करते। माठ ही भाजी हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्ल्यावर शौचाला साफ होते। लाल माठात फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते। शिवाय या भाजीमुळे रक्तातले इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते। लाल माठाच्या भाजीमुळे शरीरातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते आणि परिणामी हळूहळू वजन कमी होण्यास मदत मिळते। चाकवत ही पचायला सुलभ असून ज्वरनाशक असते। त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी असून ही भाजी कृमीनाशक आहे आणि यकृतांच्या सर्व विकारांवर अतिशय उपयुक्त आहे। हादगा ही भाजी खोकला, पित्त आणि हिवताप कमी करणारी आहे। या भाजीच्या फुलाच्या रसाचे 2 थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रात आंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात। या फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो। अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते। हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते। अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते। अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। आंबाडी भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच यामुळे वजन आटोक्यात राहते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसांचे आरोग्य चांगले राहते, हिमोग्लोबिन वाढते आणि लघवीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते। आरोग्यासाठी असे विविध फायदे आंबाडीची भाजी खाल्ल्याने होतात। टाकळा ही भाजी खाल्ल्याने सर्वांगाला येणारी खाज कमी होते। या भाजीच्या बियांचे पीठ अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। मेथी सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे। याचे बी वातहारक आणि शक्तिकारक असते, म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो। दूध वाढीसाठीही याचा उपयोग होतो। मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो। शेपूची भाजी ही पोटाच्या विकारात उपयुक्त असते। या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढते, मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात। शेपूमध्ये महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात। हृदयाच्या आरोग्यासाठी शेपूची भाजी फायदेशीर असते। वजन आटोक्यात राहण्यासाठीही यामुळे मदत होते। शेपूच्या भाजीमुळे हाडे मजबूत होतात, तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी चांगली असते। तांदूळसा या भाजीमध्ये लोह हा घटक पुष्कळ प्रमाणात असल्याने पांडुरोगामध्ये ही भाजी अत्यंत उपयुक्त असते। या भाजीतील सी जीवनसत्वामुळे रक्तपित्ताचा त्रास कमी होतो। ही भाजी शिजवून खाण्यापेक्षा तांदूळसाचा कच्चा रस घेतला तर जास्त उपयुक्त असतो। शेवगा ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे। हृदय व रुधिराभिसरण क्रिया या भाजीमुळे सुधारतात। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या भाज्या आहारात समाविष्ट करा आणि शरीराला आवश्यक अशी जीवनसत्वे मिळवायला सुरू करा आणि या भाज्यांचे फायदे मिळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।